जय भीम सर्वांना. आजचा विषय असा आहे की लग्न झालं, फॅमिली वाढवण्याचा विचार होता. पहिले माझ्या चेहऱ्यावर डाग वगैरे नव्हते. हा नव्हता, हा नव्हता, हा नव्हता. म्हणजे ही वांगाची डाग आले माझ्या चेहऱ्यावर. तर मला मूलबाळ 7.5 वर्षानंतर राहिलं. मोठी मुलगी राहिली. अचानक प्रेग्नन्सीमध्ये काही कॅल्शियम वगैरे कमी जास्त होते म्हणतात. तर माझ्यामध्ये का माहीत का कमी झाला, तर मला हे प्रेग्नन्सीमध्ये डाग आले इथे. तेव्हा पहिली मुलगी झाली तरी एवढे नव्हते. मी एवढं लोढी नाही घेतलं होतं की चला असो येतात. आणि मग धीरे धीरे वाढायला लागले. मला आता काही म्हणा, चेहऱ्यावर एक जरी डाग असला तर टेन्शन येतं. मलाही येत होतं. मी मुलीमध्येच खुश होती, खूप खुश होती, खूप खुश. तर मी चेहऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आणि तसंही मला क्रीम वगैरे लावायची काही आदतच नाही आहे, सवयच नाही आहे मला त्या गोष्टीची. क्रीम लावू दे, फेअर अँड लवली लावू दे, पावडर लावू दे, मेकअप करू दे, मला कशाचीच सवय नाही आहे. पावडरसुद्धा नाही लावत मी. फेअर अँड लवली तर आईची इथं होती तेव्हा लावत होती, आता नाही लावत. लग्न झालं तेव्हाची तर मी सोडूनच दिली. मग माझी मुलगी झाली 3 वर्षाची. मी ट्रीटमेंट घेतली होती, फीडिंग करत होती. तर डॉक्टर लोक म्हणत होते एक तर फीडिंग करत आहे तुम्ही, तर आता गोळ्या औषध वगैरे काही घेऊ नका. आणि हे आलेले डाग काही जात नाही म्हणे. म्हटलं चला जो घरचे उपाय वगैरे केले. फिल्टर वगैरे लावलं नाही आहे, तरी माझे डाग थोडे कमी दिसून राहिले. याच्यामध्ये कमी दिसत आहे, पण असं बघितलं ना, मला असं वाटत आहे की अजून वाढले. आता दुसरी मुलगी राहिली मला, दुसऱ्यांदा सेकंड प्रेग्नन्सी राहिली. तर त्यामध्ये सुद्धा मला काही सूट नव्हतं होत. साबणसुद्धा सूट नव्हती होत, लोशन सूट नव्हतं होत, काहीच नाही. सुरुवातीला प्रेग्नन्सीमध्ये थोडीफार उजळली होती. नंतर मग 7वा-8वा महिना लागल्याच्या नंतर अजून काळी, म्हणजे काळी काळी पडत चालली होती. आणि आता जसे मुलगी 6 महिन्याची झाली आणि जसं माझी डिलिव्हरी वगैरे झाली, तरी मी आता फीडिंग करतो म्हटलं तर काही लावत नव्हतो, काहीच लावत नाही. दही बेसनसुद्धा लावलं नाही. एकदा लावलं तो बी सूट नाही झालं. मग आता कसं, आता प्रश्न असा येतो की जो तो चेहऱ्याकडे बघतो, लोक बघते, आपल्या घरचेसुद्धा बोलते, माझी मुलगीसुद्धा बघते आणि हजबंडही बघते. आणि सिम्पलसा क्वेश्चन आहे की मम्मी तुझ्या चेहऱ्यावर डाग दिसते. अनुचे पप्पा म्हणतात जास्तच वाढून राहिले. आता मी याच्यावर कोणते उपाय करू? मी फीडिंग करतो, तिला जास्त कमी जास्त नाही झालं पाहिजे म्हणून स्वतःची काळजी. काय करू काय यार मी? मलाही विचार येते ना, माझाही चेहरा आहे. तुमच्यापाशी काही उपाय असेल ते सांगा कमेंटमध्ये. आणि भेटूया आपण समोरच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत